रितेश देशमुखने केला सचिन कुमावतचा अपमान, तर त्या अपमानावर प्रत्युत्तर ऐकून रितेश देशमुख गेले शॉक मध्ये। तर मित्रांनो, नेमकी सचिन कुमावतने असं कोणतं प्रत्युत्तर दिलेलं आहे रितेश देशमुखला, ज्यानंतर रितेश देशमुख पूर्णपैकी शॉक मध्ये गेलेले आहेत, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळं सांगणार आहे। तर मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे आज आहे भाऊचा धक्का, आणि भाऊच्या धक्क्यामध्ये भाऊ येतात आणि ज्यांनी ज्यांनी चुकी केलेली आहे त्यांना हार्ट अटॅक धक्का देऊन जातात। पण मित्रांनो, हे जे भाऊ असतात, पहिल्यांदा ज्यांनी ज्यांनी चुकी केली होती त्यांना हार्ट अटॅक धक्का देत होते, पण आता काही ठरलेले स्पर्धक आहे त्यांनाच हे रितेश देशमुख धक्का देतात। त्यांच्यापैकी एक आहे सचिन कुमावत, रुचिता जामदार, अनुश्री माने आणि विशाल कोटिया। हे जर 4-5 स्पर्धक सोडले, यांच्याशिवाय बाकीच्यांनी किती पण चुका केला तरी रितेश देशमुख या स्पर्धकांना काहीच मरत नाही। मित्रांनो, रितेश देशमुख जसे भाऊच्या धक्क्यामध्ये आले, तर भाऊच्या धक्क्यामध्ये सगळ्यात आधी त्यांनी नेहमीसारखंच आपलं रुचिता जामदारला, त्यानंतर मित्रांनो ते वळले सचिन कुमावतकडे आणि ते सचिनला बोलले की तुम्ही एक महिलेच्या तोंडावर पाणी उडवलं, ते मला अजिबात आवडलं नाही। त्यावर मित्रांनो सचिन कुमावत असे बोलतात की आमची ऍक्टिंग चालू होती आणि ऍक्टिंग मध्ये राखी सावंतनीच आम्हाला सांगितलं होतं की अशी अशी ऍक्टिंग करा, आणि त्यामुळेच मी राखीच्या तोंडावर पाणी उडवलं। त्यावर मित्रांनो रितेश देशमुख हे फुल ऍक्टिंग मोड मध्ये होते, त्यांनी ऍक्टिंग करत दाखवलं की त्यांना खूप राग आलेला आहे, आणि ते बोलले की सचिन तुम्हाला लाज वाटली पाहिजे, एक महिलेच्या तोंडावर तुम्ही पाणी उडवता आणि तुम्हाला या गोष्टीचा पस्तावा आला पाहिजे, तुम्ही राखी सावंत यांना सॉरी म्हटलं पाहिजे। त्यावर मित्रांनो सचिन कुमावतने आज भाऊच्या धक्क्यामध्ये प्रत्युत्तर दिलेलं आहे की मी ऍक्टिंग करत होतो आणि त्यावर मी सॉरी नाहीये। मित्रांनो, भाऊचा धक्का हा टोटल चालतो, पूर्ण दिवस चालतो, म्हणजे 3 घंटा 4 घंटा, आणि टोटल आपल्याला मर्ज करून 1 तासाचं दाखवतात। तर ही जी क्लिप आहे ही बिग बॉसनी दाखवली पाहिजे की सचिन कुमावत पण आता स्वतःचा स्टँड घ्यायला लागलेले आहे, मग ते कोणता स्पर्धक असू की बिग बॉसचा होस्ट असू, जे चुकीचं आहे ते चुकीचं आहे। कारण की रितेश देशमुख किती यांनी पिक्चर केलेले आहेत, सिनेमे केलेले आहेत, आणि सिनेमेमध्ये ऍक्टिंग मध्ये यांनी कधी ना कधी कोणत्या मुलीच्या कानामागे वाजवली असेल, कोणत्या मुलीच्या तोंडावर पीठ उडवलं असेल, जसं की यांचा हे बेबी हा पिक्चर होता। हे बेबी पिक्चर मध्ये त्यांनी जी ऍक्ट्रेस होती तिच्या तोंडावर पीठ उडवलं होतं, म्हणजे पावडर उडवली होती, मग ते चुकीचं होतं का? त्यावेळेस तुम्ही म्हणता की ती ऍक्टिंग होती, मग जे सचिन कुमावतने बिग बॉसच्या घरात केलं ते कसं काय चुकीचं होतं? हो, महिलेवर पाणी उडवणं हे चुकीचं आहे, पण क्लिअर होतं की ती ऍक्टिंग चालू होती। जर सचिन कुमावतने ते हटकून केलं असतं, रागारागात केलं असतं, तर ती गोष्ट वेगळी होती, पण ही त्यांनी ऍक्टिंग मध्ये गोष्ट केली होती, हे रितेश देशमुखला कळलं पाहिजे। रितेश देशमुखचा भाऊचा धक्का बघून फक्त एकच वाटतं की रितेश हा शो बघत नाही। रितेशला शनिवारी सकाळी कुणीतरी ह्या शो बद्दल एक डिटेल कुणीतरी माहिती सांगतं, असं बोलायचं आहे तुम्हाला, आजच्या शनिवारच्या रात्री रविवारच्या रात्री तुम्हाला आनंदात व्हायचंय आणि असं बोलायचंय। हे सगळं स्क्रिप्टेड रितेश देशमुख बोलतात। जसं की तुम्ही जर सोनाली राऊतचा इंटरव्ह्यू बघितला, सोनाली राऊतनी पण हेच सांगितलं होतं की रितेश देशमुख हे भाऊच्या धक्क्यामध्ये खूप ओव्हर ऍक्टिंग करतात आणि खूप ओव्हर ॲग्रेसिव्ह दाखवतात आणि सांगायचा प्रयत्न करतात की मी खूप रागीट आहे आणि मला सगळ्यांनी घाबरवा। तर मित्रांनो, हा जो रितेश देशमुखचा बायसपणा आहे भाऊच्या धक्क्यामध्ये, तो तुम्हाला बरोबर वाटतो की चुकीचा वाटतो? तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये सांगा। व जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा, व जर तुम्ही आमच्या चॅनल नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।